नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तलाठी भरतीचा घोटाळा संपतो न संपतो परत एकदा नगर परिषद भरतीवरती सुद्धा आक्षेप यायला सुरुवात झालेली आहे. बघा, फायनल रिस्पॉन्स शीट ही विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये इथे दिसत आहे आणि एका विद्यार्थ्याने त्याने काही प्रश्न मला इथे पाठवले होते आणि त्याचं सोल्युशनसुद्धा इथे पाठवलेले आहेत, ज्यामध्ये मॉडिफिकेशन होणं TCS कडून अपेक्षित होतं. पण TCSने कोणताही ह्यावरती ॲक्शन घेतलेलं नाही. इवन सरसकट मार्कसुद्धा देणं हे TCSला सहज अवेलेबल होऊ शकणारं ऑप्शन होतं, ज्यावरती अशा प्रकारचे जर काही प्रश्न असतील तर त्यावरती सोल्युशन काढू शकतो. तर विद्यार्थ्यांनी मला काही प्रश्न पाठवलेले आहेत, जे सरसकट आपल्याला इथे तुम्हाला कळून चुकेल की इथे आपण घेणार आहोत की ते बरोबर आहेत, पण TCSने त्याचे उत्तरं चुकीचं दिलेलं आहे. हा फटका जेन्युइन विद्यार्थ्यांना तर बसत आहे. यामुळे जे नॉर्मलायझेशन होणार आहे त्यावरती सुद्धा इम्पॅक्ट होणार आहे आणि असे जे जेन्युइन विद्यार्थी आहे हे कुठेतरी लिस्टमधून बाहेर फेकण्याचे चान्सेस जास्त वाढत आहेत. तर बघूया प्रश्न काय दिलेला आहे. इफ ऑल रो आर पर्सन्स आर सिटिंग फेसिंग साऊथ, म्हणजे साऊथला बघत आहेत सगळे. पी इज 4 टू द राईट ऑफ एन, म्हणजे एन जर सगळे साऊथला बघत आहेत, सगळ्यात पहिले हे जर रो असेल तर सगळे कुठे बघत आहेत? साऊथला बघत आहेत. सगळे साऊथला बघत आहेत असं दाखवलेलं आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? पी इज 4 टू द राईट ऑफ एन, म्हणजे जर खाली बघत आहेत सगळे, समजा एन जर मी इथे घेतला तर ह्याचा राईट साईड कोणती होणार आहे? ही राईट साईड होणार आहे. जर हा फोर्थ म्हणत आहे तर हा फर्स्ट असेल, सेकंड असेल, थर्ड असेल आणि हा फोर्थ कोण असणार आहे? पी असणार आहे फोर्थ. कोणाच्या? तर एनच्या. सध्या काय आहे? एन नाईन्थ टू द लेफ्ट ऑफ एस. एसशी सध्या काही संबंध नाही आहे. इफ एन इज सेकंड टू 42nd फ्रॉम द राईट, म्हणजे एन हा काय आहे? राईटवरनं, म्हणजे ह्या जी रो बसलेली आहे इकडनं काय असणार आहे? 42nd असणार आहे. अँड थर्ड फ्रॉम द लेफ्ट, आणि थर्ड कसा असणार आहे? लेफ्टकडून तिसरा असणार आहे. तिसरा असणार आहे. तर ठीक आहे. त्यानंतर देन दॅट ऑफ रो, व्हॉट इज द पोझिशन ऑफ पी फ्रॉम द राईट. राईटकडून पीची पोझिशन सांगायची आहे. आता जर हा एन आहे, हा काय आहे? 42nd, 42वा आहे. क्लिअर आहे, 42वा आहे. तर हा जो असणार आहे, आणि तुम्हाला काय विचारलेले? पीची पोझिशन विचारलेली आहे. हा कितवा असणार आहे? 41, याच्या शेजारचा जस्ट 41, 40, 39, आणि इथे पी हा कितवा असायला पाहिजे होते? तर 38वा असायला पाहिजे होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असायला हवा होता? ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर असायला हवं होतं. या विद्यार्थ्यांनी ह्याचं सोल्युशनसुद्धा इथे पाठवलेलं आहे. तुम्हाला जर हे PDF हवी असेल तर मी ह्याचे PDF शेअर करत आहे. तर आणि अजून एक प्रश्न आहे, जी पॅराजंबल्ड होती ती पाठवलेली होती विद्यार्थ्याने. तर पॅराजंबल्डमध्ये पण काही करेक्शन्स आहेत. आता इथे पॅराजंबल्ड दिलेलं आहे ABCDEमध्ये. जर तुम्ही नीट वाचलं, ट्रॅव्हलिंग कॅन बी ब्रॉडन अवर पर्स्पेक्टिव्ह अँड डीपन अवर अंडरस्टँडिंग ऑफ द वर्ल्ड, हे ए दिलं होतं आणि त्याचा ऑप्शन होता की ABCD हा ऑप्शन असायला पाहिजे. जर तुम्ही पॅराजंबल्ड नीट वाचलं तर त्यानंतर हे दिस इन्क्लूड्स लर्निंग अ फ्यू बेसिक फ्रेजेस in the local language and dressing appropriately. However, it's important to respect the cultures and customs of the places we visit. To avoid contributing to over tourism, it is also important to choose the sustainable travel options. By being mindful travelers, we can create positive experiences for ourselves and for the community we visit. आता विद्यार्थ्यांनी जो हे पाठवलेलं आहे बघा, हा जो त्यांनी ऑप्शन दिलेला आहे, एक चूज केलेला होता आणि ऑप्शन दिलेला आहे त्यांनी किती? आन्सर दिलेला आहे 2. पण ए आणि बीमध्ये जर तुम्ही बघितलं तर काय होतं बघा, ए समान आहे, डी समान आहे शेवटीला. फक्त BCची जे आहे ती प्लेस चेंज केलेली आहे. जर तुम्ही नीट वाचलं तर ट्रॅव्हलिंग कॅन बी ब्रॉडन अवर पर्स्पेक्टिव्ह अँड डीपन अवर अंडरस्टँडिंग ऑफ द वर्ल्ड. दिस इन्क्लूड्स, म्हणजे आता ट्रॅव्हलिंगबद्दल बोललेलं आहे. दिस इन्क्लूड्स लर्निंग अ फ्यू बेसिक फ्रेजेस इन द लोकल लँग्वेज अँड ड्रेसिंग ॲप्रोप्रिएटली. हे ह्याच्यानंतर लगेच बरोबर वाटतं. आणि त्यानंतर हाऊएव्हर इट्स इम्पॉर्टंट टू रिस्पेक्ट अवर कल्चर्स अँड द कस्टम्स ऑफ द प्लेसेस वी व्हिजिट. हे सुद्धा बरोबर वाटतं. म्हणजे ABCD हा ऑप्शनसुद्धा ह्याला अल्टरनेटिव्ह असू शकला असता. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही ऑप्शन असू शकले असते. ह्याला काही वाद नाही आहे की बी ऑप्शन बरोबर असेल, पण दोन्हीही
इथे एकदम परफेक्टली फिट बसतात आणि यामुळे हे ऑब्जेक्शनेबल आहे. आता ह्याचा न्याय कोण देणार बघा. तिसरा प्रश्न एक विचारलेला होता, की आईने मुलाला निजवले, प्रयोग ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न होता आणि विद्यार्थ्यांनी ऑप्शन केला होता कर्म कर्तृक कर्तृ कर्मसंकर आणि कर्मभावसंकर यांनी उत्तर दिलेलं आहे. तर ह्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे बघा. आईने मुलाला निजवले हा जो आहे हा भावे प्रयोग आहे. वरील वाक्यात आई या कर्त्याला ने हा प्रत्यय लागून कर्ता तृतीयांत झाला आहे. वरील वाक्यात मुली या कर्माला ला हा प्रत्यय लागल्याने कर्म द्वितीयांत झाला आहे. वरील वाक्यात निजवले हे क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आहे. निजवले हे क्रियापद कर्त्याच्या कर्माच्या वचनाप्रमाणे बदलत नाहीत, म्हणून हा काय आहे, भावे प्रयोग आहे. आता यांनी ऑप्शनमध्ये भावे प्रयोग हा दिलेला नाहीये. कर्म भाव संकर या प्रयोगासाठी निजवली हे क्रियापद हवे होते, पण वाक्यात निजवले आहे, म्हणून हा प्रयोग भावे प्रयोगाचाच आहे, संकर नाही. भावे प्रयोग पर्याय नसल्याने प्रश्न रद्द करण्यात यावा असे या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन उचलले होते. आणि इथे सुद्धा तुम्ही जर प्रयोग हा चॅप्टर जर ह्याच्यामध्ये वाचला मोरा वाळंब्यामध्ये, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्या पेजवरती क्लिअर स्पष्टीकरण ह्याच्यामध्ये दिसेल की इथे निजवले, घातले वगैरे अशा प्रकारचे जर असेल आणि कर्मभाव संकरसाठी काय पाहिजे, निजवली पाहिजे. तर हे उत्तर न देता यांनी काय दिलेलं आहे बघा, निजवले आहे, त्याच्यामुळे कर्मभाव संकर हा ऑप्शन असूच शकत नाही. तर ह्यावरती असे भरपूर सारे प्रश्न असणार आहेत ज्याचा सामान्य विद्यार्थ्यांना फटका पडलेला असणार आहे. जर तुमच्याकडे कोणते डाऊटफुल प्रश्न असतील ज्याच्यामुळे तुम्हाला जर काही आक्षेप घ्यायचा असेल तर सध्या पॉसिबल नाही आहे, पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. आपण TCS सारख्या नामांकित कंपनीने अशा प्रकारचा म्हणजे गैरप्रकार गैरप्रकार म्हणण्यापेक्षा ह्याला काय म्हणू शकतो आपण, मिसअप्रोप्रिएशन म्हणू शकतो, ज्याने सामान्य विद्यार्थ्यांवरती खूपच जास्त प्रकारे बर्डन ह्याच्यामुळे येत आहे. मेरिट लिस्टमधून सामान्य विद्यार्थी जे जेन्युइन कॅन्डिडेट आहे फेकल्या जाऊ शकतात. तर ह्यावरती TCSने परत एकदा आक्षेप घेऊन ह्या सर्व जे आक्षेप आहेत ह्याला कुठेतरी थांबा द्यायलाच पाहिजे. धन्यवाद.